सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. आय होप यू आर एन्जॉईंग वेव्ह ऑप्टिक्स विच वी आर लर्निंग. आपण बेटा थेरी पार्ट मध्ये पोलरायझेशन टॉपिक कव्हर केला, ज्यामध्ये पोलरायझेशन, मालूस लॉ अँड ब्रुस्टर्स लॉ ह्या टॉपिक्स वरती HSC न्यूमेरिकल्स आज आपण पाहू. न्यूमेरिकल नंबर 1 इज ओव्हर हियर. Unpolarized light of intensity I naught is made to pass through three polarizers P1, P2 and P3. Unpolarized light तिघांमधनं पास केली P1, P2, P3. Polarization axis of the P2 बर का. P2 चा ऍक्सिस मेक्स अँगल θ1 विथ दॅट ऑफ P1. दुसऱ्या पोलराइडचा पहिल्या पोलराइड सोबत अँगल आहे बेटा θ1, while that of the P3 makes angle θ2 with the axis of P2. म्हणजे तिसरा पोलराइड दुसऱ्या पोलराइड सोबत अँगल करतो θ2. व्हेरी इझी. व्हॉट विल बी इंटेन्सिटी ऑफ द लाईट कमिंग आउट ऑफ P3? तर P3 मधनं बाहेर पडणारी इंटेन्सिटी किती? पुन्हा एकदा मी क्वेश्चन मस्त पैकी सांगतो, काही नाही. 6 झाले. 3 पोलराइड्स आर देअर. ठीक आहे ना बेटा, 3 पोलराइड्स आर देअर. पहिला जो पोलराइड आहे त्यामधनं इंटेन्सिटी जरा एकदा फास्ट मध्ये रिवाइज करू आपण हे पोलरायझेशन वाला टॉपिक. बेटा लक्ष दे. व्हेन द लाईट व्हायब्रेशन्स आर व्हर्टिकल, समोर स्ट्रेट अवे पोलराइड ठेवला. पोलराइड हे असं मटेरियल आहे ज्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मॉलिक्युल्सची अलाइनमेंट असते. लेट अस से मॉलिक्युलची अलाइनमेंट व्हर्टिकल आहे आणि अनपोलराइज लाईट आली तर व्हॉट विल हॅपन? इट विल व्हर्टिकली पोलराइज दॅट लाईट. ठीक आहे. अर्थात हा अँगल किती पण चालतो टिचिक 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 टिचिक, कारण की अनपोलराइज लाईट ही लाईटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर ह्या प्लेन मध्ये असते आणि पोलरायझरला तुम्ही कोणत्याही अँगलला सेट केलं सुरुवातीला तरीही तो इंटेन्सिटीला अर्धच करील. आय रिपीट, अनपोलराइज लाईट आहे, पोलराइड समोर ठेवला तर तुम्हाला माहिती आहे व्हर्टिकल व्हायब्रेशन तो पास करतो, हॉरिझॉन्टल सगळे कट आउट करतो. सो नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा, अनपोलराइज लाईट पोलरायझर मधून गेली रे गेली तिची इंटेन्सिटी अर्धी होते. ठीक आहे. तर आता इथं आपण तो सिनेरिओ पाहू. अनपोलराइज लाईट जिची इंटेन्सिटी आय नॉट आहे तिला पास केलं बेटा P1, P2, P3. तर बेटा सगळ्यात अगोदर P1 मधून जाईल ती. ठीक आहे. मग आता मी असं म्हणतो की समजा अनपोलराइज लाईट ही अशी आहे. ओके, धिस इज दी अनपोलराइज लाईट. ठीक आहे ना. आणि बेटा हिला पास केलं पोलराइड P1. हे बघ, एक पोलराइड आपण समोर सरळ ठेवला. ओके, अशातला काही भाग नाही, याला ऍट अन अँगल ठेवला तरी काही अडचण नाही, तो इंटेन्सिटीला अर्धच करणार आहे. हा, हे वाक्य लिहून ठेवावं. तर अनपोलराइज लाईट पोलरायझर मधून गेली रे गेली तिची इंटेन्सिटी अर्धी होणार. सुरुवातीला अँगलचं काहीच संबंध नाहीये. ठीक आहे. सो बेटा दिस इज दी अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट हा काय पोलराइड P1. एकदा का लाईटने इथनं एंट्री मारली बर का, इंटेन्सिटी काय होणार बेटा? अर्धी होणार. मी पुन्हा सांगतोय, हा असा ऐवजी तुम्ही असा तिरका जरी ठेवला नाही का, अलाइनमेंट व्हर्टिकलच्या ऐवजी थोडी स्लाइट अँगलला जरी ठेवली तरीही सुरुवातीला पहिल्या पोलराइड मधनं फरक नाही पडत, तो इंटेन्सिटीला अर्धच करतो. ठीक आहे. तर बेटा अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी मी म्हणतो की आय नॉट आहे. किती बाळा? आय नॉट. ही लाईट पहिल्या पोलराइड मधून गेली रे गेली. लेटस अज्युम की हा जो पोलराइड P1 आहे बेटा याच्यामधल्या मॉलिक्युलची जी अलाइनमेंट आहे लेटस से ती व्हर्टिकल आहे, लाईक दिस. ठीक आहे ना, लाईक दिस यू आर सेइंग. तर तो काय करेल रे बाळा? लाईटला व्हर्टिकली पोलराइज करेल. आर यू एग्री? येस सर. सो इंटेन्सिटी अर्धी होईल. सर अर्धी का? फक्त व्हर्टिकल वाले व्हायब्रेशन राहिले, हॉरिझॉन्टल वाले गायब झाले. कारण जे तिरके होते ते सगळे रिझॉल्व्ह होतील व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. पोलराइड उभा आहे तर तो उभ्यांना पाठवल, आडवे गायब. ओके, त्याला प्लेन ऑफ पोलरायझेशन पण बोलतात बरं का. ठीक आहे ना, खालचं प्लेन. चला, सो इंटेन्सिटी आय नॉट बाय 2 झाली. आर यू अंडरस्टँडिंग? P1 मधून गेल्याच्या नंतर बघ बेटा I1 P1 मधून पास झाल्याच्या नंतर इट हॅज बिकम आय नॉट अपॉन 2, अर्धी झाली. आता ते काय मला म्हणतात की पोलरायझेशन ऍक्सिस ऑफ द P2 मेक्स अँगल θ1 विथ दॅट ऑफ P1. दुसरा जो पोलराइड आहे बर, मग आता I1 इज आय नॉट अपॉन 2, याच्यात काही कन्फ्युजन नाही. दिस विल हॅपन इन एव्हरी केस. चला पुढे. तो जो P2 आहे तो बनवतोय अँगल θ1. हे बघ याच्या सोबत P2 बनवतोय θ1. मग आता मी असं म्हणू का? हे बघ हे असं बेटा, हे बघ P2, हा P2 आहे विच इज मेकिंग अँगल θ1. मग आता मी म्हणू व्हर्टिकल सोबत, हे बघ याचा ऍक्सिस तर असा आहे ना, विच इज मेकिंग द अँगल θ1.
चला क्लिअर कट फील आला. अँगल θ1 बनवते. किती आपल्याला त्याशी घेणं देणं नाही. ही इज मेकिंग अँगल θ1. मग बेटा आला रे आला, मालूस लॉ आला. मालूसचा लॉ कधी येतो? सेकंड पोलराइज्ड लाईटला पोलराइड मधून पाठवलं की मालूसला येतो. आय रिपीट, पोलराइज्ड लाईटला पोलरायझर मधून पाठवलं की मालूसला येतो. आय रिपीट, पोलराइज्ड लाईटला परत पोलराइड मधनं पाठवलं की मालूस लॉ आला. मालूस लॉ असा तसा येत नाही. नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीची कंडिशन इंटेन्सिटी हाफ होते पोलराइड मधून गेलेली लाईट पुन्हा पोलराइड मधनं डबल पोलराइड, ट्रिपल पोलराइड, तिथे येतो मालूस लॉ. ठीक आहे, चलो. सो बाल मित्रांनो, P1 मधून पोलराइज झालेली लाईट याच्यातनं घालवताय तुम्ही. आता घालवताना नीट लक्ष दे बेटा. हे जे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत हे मात्र ऍट अन अँगल थीटाला हा टिल्टेड आहे. तर काय होईल बेटा, ह्यांचे नीट लक्ष दे, I0/2 वाल्यांचे इनक्लाइंड कंपोनंट आत घुसतील. अरे आहे की नाही, हे असे वाले असे तर असे जाणार नाहीत. ह्याच अरे बघणार आहो, सरळ असतात असे गेले असते ना. आता काय होईल, अँगल थीटा हे रिझॉल्व्ह होतील. ओके, प्रत्येक जण रिझॉल्व्ह होईल आणि हे अलॉंग वाले कंपोनंट जातील आणि जे परपेंडिक्युलर वाले असतील ते डिस्ट्रॉय होतील, ते ब्लॉक होतील ना बा. ठीक आहे, सो असे वाले जातील. सो विषय चाललाय इंटेन्सिटीचा आहे बघ. हे तिरकेवाले जातील आता, पण जास्त थोडी जातील. आता काही ब्लॉक होतील ना. मी 2 दाखवले. ठीक आहे, हा. सो मुद्दा असा आहे, मालूस लॉ आला चित्रपटामध्ये. बालमित्रांनो, मालूस लॉ काय रे, आपण जो शिकलोय बघ, I इज इक्वल टू I0 cos स्क्वेअर थीटा. ठीक आहे, हा मालूस लॉ आहे. ह्या मालूस लॉ मध्ये I0 इज द इंटेन्सिटी ऑफ द पोलराइज्ड लाईट, प्रिव्हियसली पोलराइज्ड लाईट. I0 is the intensity of previously polarized light. आणि theta is the angle made with previous polarizer. असं लिहू का? हे बघ, I0 is the intensity of previously polarized light. क्लिअर आहे बेटा? ओके. आणि हा जो थीटा आहे ना, थीटा is the angle made with previous polarizer. भावनाओं को समझे लिहूंगे कुठेतरी सेपरेट नंतर. क्लिअर आहे? प्रिव्हियस इंटेन्सिटी I0 आणि प्रिव्हियस पोलराइड सोबत बनवलेला अँगल थीटा. ठीक आहे, चला मग आता लावा इथे. I1 ही आली. बरं, मला इथे लावायचा मालूस लॉ. कसा लावू बघ आता. ऍट अन अँगल थीटा हे जातील बरं का. तर I इज I0 cos स्क्वेअर थीटा. इथे इंटेन्सिटीला मी काय म्हणतो, I2. सो बेटा I2 विल बी प्रिव्हियस. बघा बरं, आता हे जे I0 आहे तो मी इथे काय लिहिणार, इंटेन्सिटी ऑफ द प्रिव्हियस पोलराइज्ड इज I1. या केसमध्ये प्रिव्हियस कोण आहे, I1. सो I1 cos स्क्वेअर थीटा इज θ1. झालं. हु इज माय I1? I1 इज I0/2. सो I0/2 cos स्क्वेअर θ1 झालं. ओके. अजून एक तिसरा पोलराइड आहे. कुठे गेला तो, हे काय, while that of P3, तिसरा पोलराइड मेक्स अँगल θ2 विथ द ऍक्सिस ऑफ P2. कुठे गेला, हा बघ, हा P2 चा जो ऍक्सिस आहे, हा P2 चा ऍक्सिस आहे, याच्या सोबत पुढचा बनवतोय θ2. नीट लक्ष दे. सो मी काय करतो, हा जो P2 चा ऍक्सिस होता ना, हा जो P2 चा ऍक्सिस आहे ना, याच्यासोबत तो बनवतो अँगल. आहे बघ असा. हे बघ, क्लिअर बेटा? अरे अरे अरे, डायग्राम लई घाण झाली रे, घाण झाली. चिरे जाऊ दे, समजून घे. डायग्रामचं काही घेणं देणं नाही, आपल्याला सम सोडवायचे. ठीक आहे, हा. सो दिस इज द ऍक्सिस ऑफ युअर P3 विच इज मेकिंग द अँगल θ2 विथ द ऍक्सिस ऑफ P2. अरे कळतंय ना बाबा? हे बघ मी लिहितो, ऍक्सिस ऑफ P2. कळतंय का? हा वाला आहे की नाही, ऍक्सिस ऑफ P2 सोबत हा बनवतो अँगल θ2. हे बघ तिसरा पोलराइड. हा किती आहे बाबा माझा, P3. पुन्हा आता हा काय करेल, जे तिरके आहेत पुन्हा यांना रिझॉल्व्ह करायला लावल आणि ह्यांच्यावाले ह्यांना जाऊ देईल. ही स्टोरी तुम्हाला माहितीये. तर यांना जे पास करू देईल तो, तर यांची जी बेटा इंटेन्सिटी आहे I3 विल बी, पुन्हा एकदा आला रे आला, मालूस लॉ आला. प्रिव्हियस इंटेन्सिटी I2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा विथ प्रिव्हियस पोलरायझर. हे काय, प्रिव्हियस सोबत किती आहे, θ2.
है क्या नहीं, अकॉर्डिंग टू कंसेप्ट. सो प्यारे बच्चों, I2 इज I0/2, I2 इज I0/2 cos square theta 1 आणि हा पुढचा cos square theta 2 as it is. This is the final answer. समजलंय सर्वांना? हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन काय सांगतो जरा नीट ऐक. 3 पोलराइड आहे, अनपोलराइडला पाठवलं पहिल्या पोलराइड मधनं, बरं का, हे डोक्यात ठेव फिट, एकदम सिंपल गोष्ट आहे. अनपोलराइज लाईटला तुम्ही पोलरायझर मधून पाठवलं, मग पोलरायझर असा ठेव, असा ठेव, असा ठेव, जसा ठेवायचा तसा ठेव. व्हॉट विल हॅपन, तिची इंटेन्सिटी अर्धी होणार, विषय संपला. अर्धी झालेली इंटेन्सिटी तुम्ही पुन्हा, म्हणजे पोलराइज लाईटला तुम्ही पुन्हा पोलराइड मधून पाठवताय तर माणूस जिवंत होईल. ठीक आहे, मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन देतील तुला. जसं इथं काय दिलं होतं की पोलराइज लाईटला, हे बघ याच्यातनं पाठवलं, इंटेन्सिटी अर्धी झाली. आता तिला P1 मधून पाठवलं तर ते काय म्हणतात, P1 नाही का प्रिव्हियस सोबत, म्हणजे याच्यासोबत किती अँगल बनवलाय, θ1. ठीक आहे ना. मग I2 काय होईल बेटा, प्रिव्हियस वाल्याची इंटेन्सिटी I1 इंटू कॉस स्क्वेअर प्रिव्हियस सोबत अँगल θ1. दॅट्स इट. हे बघ ही कन्सेप्ट. मग I1 वॉज I0/2 कॉस स्क्वेअर θ1. संपला विषय. तर तिसरा जो पोलराइड आहे त्याने दुसऱ्या सोबत, हे बघ तिसरा जो पोलराइड आहे त्याने दुसऱ्याच्या ऍक्सिस सोबत θ2 बनवला. दुसरा ऑलरेडी तिरका होता ना, याच्यासोबत याने θ2 बनवला. ठीक आहे ना. मग आता इथं काय लिहिणार मी, I3 इज इक्वल टू प्रिव्हियसची इंटेन्सिटी काय, I2 कॉस स्क्वेअर θ2 गेटिंग अँगल विथ प्रिव्हियस. I2 काय उचल कॉपी, याचा अँगल जसा तसा. डन विथ द आन्सर. आता हा जो क्वेश्चन आहे, अनपोलराइज लाईट विथ इंटेन्सिटी I0, एक अनपोलराइज लाईट आहे ज्याची इंटेन्सिटी I0 आहे, तर इन्सिडेंट ऑन टू पोलराइड, दोन पोलराइड म्हणजे मालूस लॉ आला रे आला, मालूस लॉ आला. बर, ऍक्सिस ऑफ द फर्स्ट पोलराइड मेक्स अँगल 50 डिग्री विथ व्हर्टिकल. बेटा अनपोलराइज लाईट पोलराइड मधून गेली रे गेली, इंटेन्सिटी अर्धी होते, बरोबर का नाही. तर ऍक्सिस ऑफ द फर्स्ट पोलराइड मेक्स अँगल 50 डिग्री विथ द व्हर्टिकल. तर बेटा हे बघ लक्ष दे बरं का, पहिला जो पोलराइड आहे मी असं दाखवते बघ, हा दिस इज दी फर्स्ट पोलराइड. आई एम व्हेरी सॉरी सर जी, शुरुआत तो आपने बहुत गंदी कर दी. इट इज मेकिंग 50 डिग्री विथ द व्हर्टिकल, म्हणजे हे व्हर्टिकल आहे, टुचुक 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 टुंग, याच्यासोबत 50 डिग्री करतोय ना. अरे सॉर नो, अरे 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 अरे, चित्रकलेची लय अडचण आहे रे. हा, तर बेटा माझा पहिला पोलराइड काय करतोय बेटा, हे बघा पहिला पोलराइड व्हर्टिकल सोबत किती डिग्री अँगल बनवतोय, हा 50 डिग्री. ऍग्री. बर पुढे 50 डिग्री व्हर्टिकल अँड ऍक्सिस ऑफ सेकंड पोलराइड इज हॉरिझॉन्टल. जो दुसरा पोलराइड आहे तर तो दुसरा असा आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ द लाईट आफ्टर इट हॅज पास्ड थ्रू सेकंड पोलरायझर. ह्या P2 मधून जेव्हा लाईट जाईल तेव्हा तिची इंटेन्सिटी काय असेल बालमित्रांनो. अनपोलराइज लाईट, बरं का, अनपोलराइज लाईट इकडनं पडली रे पडली, P1 मधून बाहेर पडल्याच्या नंतर तिची इंटेन्सिटी I1 अर्धी होणार, हे तुम्हाला माहित आहे का नाही. येस सर. बालमित्रांनो मला सांगा, मालूस लॉ जेव्हा तुम्हाला लावायचा आहे, बरं का, मालूस लॉ इथं लावणार ना तुम्ही, इथं थोडी लावणार. इथं अर्धी झाली, ओके सर, इथं भेटली आपल्याला. येस सर, वी आर डन. आता मात्र P2 मधून जेव्हा लाईट जाणार आहे तर प्रिव्हियस, लक्षात ठेव, प्रिव्हियस आय इज तर पहिला पोलराइड व्हर्टिकल सोबत बनवतो 50, त्याची इंटेन्सिटी अनपोलराइज होईल तर इंटेन्सिटी हाफ होते आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला काय म्हणतात, सेकंड पोलरायझर मधून जाताना इंटेन्सिटी किती होईल. तर बेटा सेकंड पोलराइड फर्स्ट पोलराइड च्या ऍक्सिस सोबत किती अँगल बनवतो. तर बेटा हे बघ, हे व्हर्टिकल आहे, जो फर्स्ट पोलराइड आहे त्याने बनवला होता अँगल 50 डिग्री, म्हणजे आपला जो सेकंड पोलराइड आहे तो फर्स्ट सोबत अँगल किती बनवला, उरला किती, 40 डिग्री. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. सो P2 मधून जाणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी तुम्ही काय म्हणणार, I2 प्रिव्हियस इंटेन्सिटी I1. हे बघ ना, मालूस लॉ काय, I इज इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर का नाही, मालूस लॉ. तर बेटा I0 इज द प्रिव्हियस इंटेन्सिटी, I2 साठी प्रिव्हियस काय झाली I1, आणि थिटा विथ प्रिव्हियस 40 कॉस स्क्वेअर, बरं का, किती 40 डिग्री. व्हॉट इज I1, इट इज I0/2, I0/2 cos स्क्वेअर 40 डिग्री. डन. घ्या स्क्रीनशॉट.
चलो, सो बेटा read the question, try to understand the question. Two beams A and B of plane polarized light. जी प्लेन पोलराइज लाईट आहे नाही का, जसं की समजा आता अनपोलर लाईट आहे, पोलरायझर पोलराइड किंवा पोलरायझर मधून गेली की ती काय होते, पोलराइज. तर ही प्लेन पोलराइज जी लाईट आहे, प्लेन पोलराइज लाईट बर का, तिचे दोन बीम्स, टू बीम्स, प्लेन पोलराइजचे दोन बीम्स. हा हा सो कॉन्सन्ट्रेट करा. टू बीम्स ए अँड बी प्लेन पोलराइज लाईटचे परपेंडिक्युलर प्लेन्स ऑफ द पोलरायझेशन बरं का, विथ म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स ऑफ द पोलरायझेशन दे आर सीन थ्रू पोलराइड. त्यांना पोलराइड मधून पाहिलं. बर ठीक आहे, दोन बीम्स पोलराइड मधनं गेले, त्यांचे जे लाईक परपेंडिक्युलर प्लेन्स ऑफ द पोलरायझेशन, याचा असा असेल तर याचा व्हर्टिकल लाईक दिस. बर, फ्रॉम द पोझिशन वेन बीम ए हॅज मॅक्झिमम इंटेन्सिटी अँड बीम बी हॅज झिरो इंटेन्सिटी. बघ बरं का, इनिशियली मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि झिरो इंटेन्सिटी ही सुरुवातीची कंडिशन आहे. सो मी असं लिहू का, इनिशियली. बघ बरं का बेटा, इनिशियली ए ची इंटेन्सिटी मॅक्सिमम, बी ची इंटेन्सिटी झिरो. नंतर काय म्हणतात, रोटेशन ऑफ द पोलराइड थ्रू 60 डिग्री. नंतर पोलराइड 60 डिग्रीने रोटेट केला, सॉरी, रोटेशन ऑफ पोलराइड थ्रू 60 डिग्री मेक्स काय करतंय, दोन्ही बीमला इक्वली ब्राईट करते. पोलराइडला 60 डिग्री ने फिरवल्याच्या नंतर पोलराइड एक आहे पण बीम्स दोन आहेत. ठीक आहे, तर सुरुवातीला इनिशियली बीम ए ची इंटेन्सिटी मॅक्झिमम. बेटा ए ची इंटेन्सिटी मॅक्झिममचा अर्थ असा आहे की हे अनपोलराइज लाईट, पोलराइज हा ऑब्विसली असा असला पाहिजे लाईक दिस. अरे बरोबर का नाही, म्हणजेच थीटा हॅज टू बी, थीटा हॅज टू बी झिरो. नंतर इंटेन्सिटी झिरो होते, म्हणजेच बेटा थीटा मस्ट बी 90 डिग्री. आर यू अंडरस्टँडिंग? जेव्हा थीटा झिरो आहे तर इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे की नाही, अर्धी होते बट मॅक्झिमम इंटेन्सिटी. नंतर थीटा 90, झिरो इंटेन्सिटी. क्लिअर आहे? सो बेटा इनिशियली कॅन आय राईट थीटा ऑफ द ए मॅक्झिमम म्हणजे झिरो. बघ ना, इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजे थीटा झिरो, अँड थीटा ऑफ द बी मस्ट बी 90. तेव्हा असं त्याची इंटेन्सिटी झिरो होईल. हा सुरुवातीचा विषय झाला. मग इंटेन्सिटी मी काय म्हणतो, ए ची आय ए बरं का, आणि याची आय बी. आर यू अंडरस्टँडिंग? आय ए आणि आय बी ह्या सुरुवातीच्या इंटेन्सिटीज. आफ्टर आफ्टर 60 डिग्री रोटेशन, आफ्टर 60 डिग्री रोटेशन बेटा 60 डिग्री रोटेट केला पोलराइड. किती डिग्री रोटेट केला पोलराइड? 60 डिग्री रोटेट केला बरं का. मग थीटा फॉर द ए किती होईल बेटा? पहिले झिरो होता, आता किती होईल? 60 डिग्री. बर, आणि थीटा फॉर बी किती होईल बेटा? हॉरिझॉन्टल आहे ना, मग हा किती उरला? 30 डिग्री. अरे समजतंय का नाही, आहे की नाही? 60 तर प्रिव्हियस सोबत 30. बर, मग आता इथं इंटेन्सिटी काय म्हणू मी? आय ए डॅश, आणि इथं इंटेन्सिटी काय म्हणू? आय बी डॅश, आणि ह्या दोन्ही इक्वल आहे. आर यू अंडरस्टँडिंग? माझं इथं बघ, आय ए डॅश कसं म्हणणार मी? मालूस लॉ, प्रिव्हियस इंटेन्सिटी आय ए कॉस स्क्वेअर 60 डिग्री, आहे की नाही, प्रिव्हियस सोबत अँगल 60. इथं काय म्हणणार मी? आय बी, आहे की नाही, प्रिव्हियस इंटेन्सिटी इंटू कॉस स्क्वेअर, प्रिव्हियस सोबत अँगल किती बेटा? 30 डिग्री. आणि ते मला काय म्हणतात, हे दोघं कसे आहेत? इक्वल. अरे कळतंय का नाही? व्हेरी इझी सम. हे इथपर्यंत पुन्हा सांगतो काय केलं मी. काहीच नाही बघ, सुरुवातीला थीटा ए झिरो, थीटा बी 90, कारण की मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे थीटा झिरो, झिरो म्हणजे थीटा 90. मग इंटेन्सिटी आय ए, इंटेन्सिटी आय बी. नंतर पोलराइडला 60 डिग्रीने रोटेट केलं, म्हणजे काय झालं? थीटा फॉर ए 60, मग थीटा फॉर बी किती होईल? उरला किती? 30. मालूस चालो, आय इज आय नॉट कॉस स्क्वेअर थीटा. मग आय डॅश ए नवीन इंटेन्सिटी विल बी प्रिव्हियस इंटेन्सिटी आय ए कॉस स्क्वेअर, प्रिव्हियस सोबत अँगल 60. चला यासाठी नवीन इंटेन्सिटी आय बी डॅश विल बी आय बी प्रिव्हियस इंटेन्सिटी, बरोबर का नाही, आणि कॉस स्क्वेअर प्रिव्हियस सोबत अँगल 30. काय म्हणतात मला ते, दोघांच्या इंटेन्सिटी काय झाल्या रे बेटा? सेम. ओके, म्हणजेच आय ए कॉस स्क्वेअर 60 इज आय बी कॉस स्क्वेअर 30. फाइंड रेशियो ऑफ द इनिशियल इंटेन्सिटीज. मग रेशियो काय होईल बेटा? आय ए भागिले आय बी विल बी, हा इकडे आला ना, कॉस स्क्वेअर 30
भागिले कॉस स्क्वेअर 60. व्हॉट इज कॉस 30? √3/2. √3/2 चा स्क्वेअर. ठीक आहे ना, भागिले व्हॉट इज कॉस 60? 1/2 चा स्क्वेअर. सो व्हॉट विल बी आन्सर? √3 चा स्क्वेअर 3, 2/4 भागिले 1 2/4 डिस्काउंट. सो 3:1. किती भेटा आन्सर? 3:1. घ्या स्क्रीनशॉट.